हगवणे मायलेकाला 6 जूनपर्यंत पोलीस कोठडी, तर निलेश चव्हाणला 7 आणि राजेंद्र आणि सुशील हगवणेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताचा पाकिस्तानच्या 8 अतिरिक्त लष्करी ठिकाणांवर हल्ला. पाकिस्तान सरकारच्या अंतर्गत कागदपत्रांमधून मिळाली माहिती. एबीपी माझाची एक्सक्लुझिव्ह बातमी. प्रत्येक लष्करी कारवाईत धोका असतोच, मात्र युद्धात नुकसान नाही तर परिणाम महत्त्वाचा असतो. सीडीएस अनिल चौहान यांचं पुण्यातील कार्यक्रमात महत्त्वाचं वक्तव्य. पडघ्यामध्ये काल एटीएसनं टाकलेल्या छाप्यामध्ये 19 मोबाईल जप्त. फोनच्या डिजिटल फॉरेन्सिक चाचणीत महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता. नाशकात ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता. सुधाकर बडगुजर आणि विलास शिंदे नाराज असल्याची चर्चा. काल बडगुजर यांनी घेतली होती फडणवीसांची भेट. राज्य महिला आयोगावर नव्या अध्यक्ष नेमा. रुपाली चाकणकर अध्यक्षपदासाठी योग्य नाहीत. मवियाच्या शिष्टमंडळाची राज्यपालांकडे मागणी. महिला आयोगाची तक्रार करायला जाणाऱ्या मवियाच्या शिष्टमंडळाला प्रवेश नाकारण्यावरून राजभवनाबाहेर नाट्य. ठाकरेंच्या 2 नेत्यांना प्रवेश, मात्र संगीता तिवारींना एंट्री नाकारल्यानं नाराजी. विधान भवनात महिला आयोगाच्या कामकाजाचा नीलम गोऱ्हेंच्या उपस्थितीत आढावा. आयोगावर टीका केली की प्रसिद्धी मिळते. बैठकीनंतर चाकणकरांचा विरोधकांवर निशाणा. कुर्ल्यातील मदर डेअरीची 8.5 हेक्टर जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पाला. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय. प्रकल्पाच्या नावाखाली जागा अदानी समूहाला देण्याचा घाट. वर्षा गायकवाडांचा हल्लाबोल. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंची पुण्यतिथी. गोपीनाथ गडावर पंकजा मुंडेंसह धनंजय मुंडेंकडून गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतींना अभिवादन. कॅबिनेट मंत्र्यांकडून राज्यमंत्र्यांना अद्याप अधिकारांचं वाटप नाही. 2 वेळा मुख्यमंत्र्यांकडे राज्यमंत्र्यांची लेखी तक्रार. सेनेच्या कोट्यातील मंत्र्यांकडे बोट. सूत्रांची माहिती. नितेश राणे महाराष्ट्र बर्बाद करण्याच्या मागे लागले. अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांची टीका. फडणवीस केवळ हिंदूंचे नाहीत तर सर्व धर्मीयांचे मुख्यमंत्री. खान यांनी ठणकावले. संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 17 जूनला. आरोप निश्चित करण्यासाठी उज्ज्वल निकमांचा अर्ज, तर डिजिटल एव्हिडन्स मिळाले नाहीत. आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद. जैश ए मोहम्मदचा टॉप कमांडर अब्दुल एजाज इसार ठार. मृत्यूचं कारण अस्पष्ट. गिलगिटमधील जैशच्या दहशतवादी तळाचाही होता प्रमुख.